हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर होमगार्डच्या 96 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। सोमवारी मुसळधार पाऊस झाल्याने भरती प्रक्रियेत व्यत्यय आला आहे। 16 ते 23 ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत होमगार्डच्या भरती प्रक्रियेसाठी एकूण 9455 इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यामुळे होमगार्डच्या जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या या भरतीसाठी प्रत्येक दिवशी 1,500 उमेदवारांना बोलविले जात आहे। 19 ऑगस्ट रोजी 1,500 उमेदवारांना बोलवण्यात आले असता त्यात केवळ 416 उमेदवार उपस्थित राहिले। सकाळी 6:30 वाजता उमेदवारांना मैदानावर उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। या आलेल्या उमेदवारांची प्रारंभिक कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर गोळाफेक धावणे ही मैदानी चाचणी घेतली जात आहे। सोमवारी 416 पैकी 115 उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली, परंतु नंतर सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने ही मैदानी चाचणी थांबवण्यात आली। संपूर्ण संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर चिखल झाला होता, त्यामुळे उर्वरित उमेदवारांची मैदानी चाचणी आज मंगळवारी रोजी घेण्यात येणार आहे। या भरतीसाठी एकूण 1135 महिलांनी अर्ज दाखल केले आहेत। या सर्व महिलांना एकाच दिवशी बोलवण्यात आले आहे। भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।